नेक्स्ट क्लास एव्स. या एव्सना ग्लोरीफाईड रेप्टाइल्स असंही म्हटलं जातं. बिकॉज रेप्टाइल्स आर इव्हॉल्व्ड इनटू बर्ड्स and reptiles are evolved into mammals also. आता रेप्टाइल पासून बर्ड्स बनताना मध्ये कनेक्टिंग लिंक आहे. आर्चिओप्टेरिक्स नावाचा फॉसिल बर्ड ही कनेक्टिंग लिंक आहे. आणि मॅमल बनताना सुद्धा प्रोथेरियन्स ज्या आहेत ती पण कनेक्टिंग लिंक आहे. मॅमल आणि रेप्टाइल मध्ये कनेक्टिंग लिंक आहे. या पक्ष्यांचा अभ्यास करणारी बायोलॉजीची ब्रँच आहे त्याला आपण म्हणतो ऑर्निथोलॉजी. ब्रँच ऑफ बायोलॉजी डील्स विथ स्टडी ऑफ बर्ड्स. आणि इंडियन बर्डमॅन म्हणून आपण सलीम अली यांना ओळखतो. इंडियन बर्डमॅन. त्यांनी पक्ष्यांचा भरपूर स्टडी केलेला आहे. हे कधी अस्तित्वात आले? ज्युरॅसिक पिरियड ऑफ मेसोझोइक एरा. त्यावेळपासून अस्तित्वात आलेले आहेत बर्ड्स. कसे आहेत हे? वॉर्म ब्लडेड. बघा, एव्स म्हणजे बर्ड्स आणि मॅमल्स हे दोनच ग्रुप वॉर्म ब्लडेड आहेत, एंडोथर्मिक आहेत. कारण बाहेर टेम्परेचर ॲटमॉस्फिअर मध्ये किती जरी बदललं तरी आपल्या बॉडीचं टेम्परेचर ते कॉन्स्टंट ठेवतात. देअर बॉडी टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट इन फ्लक्च्युएटिंग टेम्परेचर ऑफ एन्व्हायरमेंट. आता आपल्या बॉडीचं टेम्परेचर 37 डिग्री आहे. हे सकाळी 37 होतं, आत्ताही 37 आहे, रात्री 37 असेल, पहाटेही 37 असेल. पण ॲटमॉस्फिअरचं टेम्परेचर मात्र सतत बदलत जाणार आहे. म्हणजे आपण वॉर्म ब्लडेड आहोत. बर्ड सुद्धा वॉर्म ब्लडेड आहेत. यापैकी काही ॲक्वॅटिक सुद्धा आहेत, काही टेरेस्ट्रियल बर्ड्स आहेत, काही टेरेस्ट्रियल आहेत आणि मोस्टली एरियल आहेत. म्हणजे हवेत उंच उडणारे पक्षी आहेत. पण सगळेच पक्षी हवेत उंच उडू शकतात अशातला भाग नाही. आपण जे पोल्ट्री बर्ड्स बघतो हे काही फार हवेत उंच उडू शकत नाहीत. किंवा ऑस्ट्रिच फ्लाइंग करू शकत नाही. शाबरक फ्लाइंग करू शकत नाही. फ्लाइटलेस बर्ड आहेत काही. पुढची कॅरेक्टर आहे स्किन यांची ड्राय असते आणि त्यामध्ये ग्लँड्स नसतात. स्किन ड्राय आहे आणि त्यामध्ये ग्लँड्स नसतात. पण जो टेलचा बेस आहे त्यामध्ये ऑइल ग्लँड असतात. ऑइल ग्लँड असतात. त्याच्यानंतर जॉज आर अब्सेंट.
जॉज म्हणा किंवा त्याच्याबरोबर टीथ, जबडेही नाहीत, टीथ सुद्धा नाहीत, कारण या दोघांचं मिळून मॉडिफिकेशन कशात झालेलं आहे? जॉज आर मॉडिफाईड इनटू बीक. चोच जबड्यांमधचं आणि दातांचं काम एकत्र करण्यासाठी त्याच्यामध्ये वजन कमी करता यावं, वेट कमी करता यावं, याच्यासाठी जॉजचं मॉडिफिकेशन बीकमध्ये झालेलं आहे, चोचीमध्ये झालेलं आहे. जॉज आर मॉडिफाईड इनटू बीक टू रिड्यूस द वेट. त्यानंतर याच्यामध्ये फोर लिम्स आर मॉडिफाईड इनटू विंग्स. पुढच्या पायांचं रूपांतर पंखामध्ये झालेलं आहे. त्यानंतरची कॅरेक्टर आहे किंवा याच्याच पुढे आपण मेन्शन करू, बॉडी कव्हर्ड बाय फीदर्स. बॉडी इज कव्हर्ड बाय फीदर्स. त्याच्या शरीरावरती सगळीकडे पिसं असतात, फीदर्स असतात. ही एक महत्वाची कॅरेक्टर आहे. म्हणजे एक्झोस्केलेटन इथं कशाच्या रूपानं आहे? फीदर्सच्या रूपाने एक्झोस्केलेटन त्याच्यामध्ये असतं. हाइंड लिम्स, त्याच्यामध्ये हाइंड लिम्स आहेत, फोर टोज आहेत, त्याच्यामध्ये फोर टोज आहेत. परंतु या मागच्या पायांचा किंवा हाइंड लिम्बचा उपयोग कशासाठी केला जातो? त्याचा उपयोग वॉकिंग साठी केला जाईल, त्याचा उपयोग रनिंग साठी केला जाईल, त्याचा उपयोग स्विमिंग साठी केला जाईल. त्यानंतर कास्पिंग ट्री, कास्पिंग द ट्री यासाठी उपयोग केला जाईल. किंवा पर्चिंग. आता काही बर्ड्स मध्ये पर्चिंग मेकॅनिझम आहेत. आता फोर टोज आहेत ना, आता हे पुढचे दोन पुढं आणि दोन मागं, त्यामुळं ते फांदीला घट्ट पकडू शकतात. त्याला आपण म्हणतो पर्चिंग मेकॅनिझम. आता फांदीला घट्ट पकडून ठेवल्यामुळं ते पक्षी झाडावर निवांत आराम करू शकतात. आपण कधी पाहिलंय का पक्षी झोपलाय आणि ते खाली पडलाय, झोपेत खाली पडलाय पक्षी? असं आपल्याला पाहायला मिळत नाही, कारण पर्चिंग मेकॅनिझममुळं फांदीला घट्ट पकडून ठेवणं त्यांना शक्य होतंय. तर त्याचे जे हाइंड लिम्स आहेत ते अनेक कारणासाठी मॉडिफाय झालेले असतात. पुढची कॅरेक्टर आहे एंडोस्केलेटन. बोननी बनलेलं आहे, पण बोन कसे आहेत? ते स्पॉन्जी आहेत, स्पंज सारखे आहेत. त्याला आपण त्याच्यामध्ये एअर कॅव्हिटीज असतात, त्याला आपण म्हणतो न्यूमॅटिक बोन्स. न्यूमॅटिक बोन्स म्हणतो आपण त्यांना. बोनचा नंबर कमी आहे, आणि बऱ्याच बोनचं फ्युजन झालेलं असतं. बोनचा नंबर कमी आहे, त्यात एअर कॅव्हिटीज आहेत, ते स्पॉन्जी आहेत, त्याला आपण न्यूमॅटिक बोन्स म्हणतो. त्याच्यामध्ये जे स्टर्नम आहे, स्टर्नम जे आहे
कील्ड म्हणतो आपण, KEEL, कील्ड बिकम्स boat shaped, which provide the surface for attachment of flight muscles. ज्या फ्लाइट मसल्स त्याच्यामध्ये आहेत त्या फ्लाइट मसलला अटॅचमेंटसाठी सरफेस प्रोव्हाइड करायचं काम हे स्टर्नम करतं. याचं पेक्टोरल गर्डल जे आहे, पेक्टोरल गर्डल हे आपलं पेक्टोरल गर्डल आहे, त्याचं पेक्टोरल गर्डल फ्यूज असतं आणि ते सुद्धा मसल अटॅचमेंट साठी सरफेस प्रोव्हाइड करणार, मसल अटॅचमेंट साठी आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये रिस्पिरेशन साठी लंग्स आहेत, पण त्यामध्ये एअर सॅक्स असतात. जास्तीत जास्त ऑक्सिजन साठवून ठेवता यावा, कारण आपण जसं रनिंग करतोय, पळायला लागलो, पळून दमतो आपण, पण पक्षी हवेत उंच उडत गेलेला आहे आणि उंच गेल्यानंतर तो दमला तसा खाली आला असं घडत नाही, कारण त्याच्याकडं एअर सॅक्स आहेत, एक्स्ट्रा ऑक्सिजन साठवायची क्षमता त्याच्याकडं आहे. बायोन्सी, पक्षी बघा हवेत उंच उडत गेल्यानंतर असे तरंगत राहतात, बायोन्सी ही पण त्याच्याकडं कॅरेक्टरिस्टिक फीचर आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर आपण इथं जी त्याची बीक सांगितलेली आहे, जॉज आर मॉडिफाईड इनटू बीक, पण ही चोच सगळ्यांची सारखी नाही आहे. काहींमध्ये सीड खाण्यासाठी ही मॉडिफाय झालेली आहे, काहींमध्ये फ्रूट खाण्यासाठी ही मॉडिफाय झालेली आहे, काहींमध्ये फ्लेश खाण्यासाठी मॉडिफाय झालेली आहे, काहींमध्ये ट्री ब्रँचेस त्याच्यावर टोकदार हे करून सारखं ते पायर्सिंग करत राहतात, त्याच्यासाठी मॉडिफाय झालेली आहे. काहींची इन्सेक्ट खाण्यासाठी बीक मॉडिफाय झालेली आहे. सो बीक इज मॉडिफाईड टू टेक द फूड. फक्त फूड कॅप्चर करणं एवढंच काम आहे, ते बारीक करायचं काम इथं केलं जात नाही आहे, ते काम पुढं आहे. आणि इथं पुढची कॅरेक्टर तीच आपण घेऊ. डायजेस्टिव्ह सिस्टीम जी आहे, आता डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये एलिमेंटरी कॅनॉल कंप्लीट आहे. डायजेस्टिव्ह सिस्टीमचा शेवट सुद्धा क्लोकामध्येच होणार. एक्सक्रीटरी आणि डायजेस्टिव्ह सिस्टीम दोन्हीचं ओपनिंग शेवटी क्लोकाच आहे, क्लोका आहेच इथं. परंतु आता इथं बीकच्या सहाय्यानं फूड त्यांनी घेतलेलं आहे, हे बारीक करायचं काम कोण करतं? याच्यासाठी डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये क्रॉप नावाचा पार्ट आहे फूड स्टोरेज करण्यासाठी, आणि त्याचबरोबर गिझार्ड नावाचा पार्ट आहे ग्राइंडिंग साठी. जे बारीक 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 करायचं काम केलं जातं ते गिझार्ड करतो. बारीक करायचं काम गिझार्ड करणार. पिजन मिल्क बद्दल आपण ऐकलेलं आहे. तर पिजन काय करतो? ग्रेन्स खाणार त्याच्या गिझार्ड मध्ये ते बारीक 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 करणार, लिक्विड बनणार, आणि हे लिक्विड परत तो बाहेर काढणार आणि आपल्या पिलांना भरवणार. त्याला आपण पिजन्स मिल्क म्हणतो. पिजन्स मिल्क त्याला आपण म्हणतो.
त्याच्यानंतर हार्ट 4 चेंबर्ड आहे. पहा, फिशचं हार्ट 2 चेंबर्ड आहे, फ्रॉगचं हार्ट ॲम्फिबियनचं 3 चेंबर्ड आहे, रेप्टाइल्स मध्ये 3.5 चेंबर्ड. आता त्याच्यामध्ये हे ॲलिगॅटर, क्रोकोडाईल जे आहेत त्यांचं मात्र रेप्टाईल असून सुद्धा कम्प्लिटली डिवायडेड 4 चेंबर्ड हार्ट त्यांच्यामध्ये आहे. काही एक्सेप्शन्स आहेत. 4 चेंबर्ड आहे आणि त्याच्यामध्ये आपला कसा ॲओर्टिक आर्च, हृदयापासून हा मोठा ॲओर्टा निघतो, तो लेफ्ट आहे. तर याच्यामध्ये कसा आहे, राईट ॲओर्टिक आर्च असतो. आपल्यामध्ये जसा लेफ्ट साइडचा ॲओर्टिक आर्च आहे, त्यांच्यामध्ये असा राईट साइडचा ॲओर्टिक आर्च असतो. त्याच्यानंतर त्याचे जे डोळे आहेत, आईज आर शार्प, एकदम शार्प डोळे आहेत, कारण त्यांचा सेन्स ऑफ साईट ॲक्यूट आहे. त्यांना सेन्स ऑफ स्मेल फारसा नाही, पण नेम पक्षाचा कधी चुकत नाही. सेन्स ऑफ साईट इज व्हेरी व्हेरी ॲक्यूट. समजा खाली साप चाललेला आहे, वरनं घार पाहते, कधी खाली आली, कधी झडप घातली, काही कळत नाही, इतका नेम परफेक्ट आहे पक्ष्यांचा. ही त्याची कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे. आईज शार्प आहेत. त्याच्यामध्ये स्क्लेरोटिक प्लेट विथ पेक्टिन, हा कंपाऊंड त्याच्यामध्ये आहे. त्याचबरोबर आणखी कॅरेक्टर्स याच्या आपल्याला सांगता येतील. आणखी काही कॅरेक्टर्स बर्ड्सच्या आपल्याला सांगता येतील. पुढं युरिनरी, ब्लॅडर absent. युरिनरी ब्लॅडर त्यांच्यामध्ये नाही. त्याच्यानंतर ओनली लेफ्ट ओव्हरी अँड ओव्हिडक्ट प्रेझेंट. फक्त लेफ्ट ओव्हरी आणि ओव्हिडक्ट हेच असतात. हे सगळे प्रयत्न आहेत. जबडे नाही, जबड्याच्या ऐवजी चोच असणे, न्यूमॅटिक बोन्स असणे, बोनचा नंबर कमी होणे, लेफ्ट ओव्हरी आणि ओव्हिडक्ट असणे, हे सगळे प्रयत्न जे त्यांचे आहेत ते फ्लाइंगसाठी आहेत. वजन कमी होईल तसं फ्लाइंग जास्त स्पीडनं त्यांना करता येईल. फ्लाइंगसाठी हे मॉडिफिकेशन आहेत. त्याच्यानंतर यामध्ये फर्टिलायझेशन इंटरनल आहे. फर्टिलायझेशन इंटरनल आहे. सेक्सेस सेपरेट तर पुढं सगळ्या हायर ग्रुपमध्ये असणार. इंटरनल फर्टिलायझेशन आहे. ओव्ही पॅरस आहेत, अंडी घालणारे आहेत. यांच्यामध्ये नेस्टिंग हॅबिट आहे. नेस्टिंग हॅबिट, अंडी घालण्यापूर्वी ते घरटं तयार करतात, त्यात अंडी घालतात आणि मग ती अंडी उबवणं, हॅचिंग करणं, त्यासाठी वॉर्म कंडिशन प्रोव्हाइड करतात आणि त्याच्यापासून यंगवन्स जे बाहेर येतात त्या यंगवनची पॅरेंटल केअर, काळजी घेतात आपल्या पिलांची. नेस्टिंग हॅबिट आहे. त्याचबरोबर इथं पॅरेंटल केअर सुद्धा आहे. आपल्या यंगवनची काळजी पक्षी घेतात. फर्टिलायझेशन इंटरनल, ओव्ही पॅरस आहेत, अंडी घालणारे आहेत. नेस्टिंग हॅबिट आहे, पॅरेंटल केअर त्यांच्यामध्ये आहे. डेव्हलपमेंट कशी आहे?
डायरेक्ट आहे, आता इनडायरेक्टचा विषयच नाही, डायरेक्ट डेव्हलपमेंट आहे. आणि याच्या जे एम्ब्रिओ आहे याच्यामध्ये जे एक्स्ट्रा एम्ब्रॉनिक मेम्ब्रेन्स आहेत, एक्स्ट्रा एम्ब्रॉनिक मेम्ब्रेन्स आहेत, मग त्याच्यामध्ये ॲम्निऑन आहे, कोरिऑन आहे, अलोन्टॉइस आहे, योक सॅक आहे. हे जे एक्स्ट्रा एम्ब्रॉनिक मेम्ब्रेन्स असतात ते यामध्ये आहेत. एक्झाम्पल्स कितीतरी आपल्याला सांगता येईल, जसं पिजन आहे, त्यानंतर क्रॉ आहे, हमिंग बर्ड आहे, पॅरॉट आहे. 140 वर्ष त्याला, या पॅरॉटला फक्त एक महत्वाची देणगी दिलेली आहे निसर्गानं, त्याला स्पीच. बाकीचे पक्षी एक ठराविक आवाज काढतात, परंतु इतर आवाज काढू शकत नाहीत. ज्याप्रमाणे आपल्यामध्ये आवाज काढण्यासाठी लॅरिंग्स आहे, तसं पक्ष्यांमध्ये आवाज काढण्यासाठी काय असतं, साऊंड प्रोड्युसिंग ऑर्गन त्याच्यामध्ये आहे, त्याचं नाव आहे सायरिंग्स. सायरिंग्स, साऊंड प्रोड्युसिंग ऑर्गन त्यामध्ये आहे, सायरिंग्स. परंतु पॅरॉट, पोपट, त्याला आपण काही शिकवू शकतो, तो काही प्रमाणात शब्द वापरू शकतो. आपल्याला माहिती आहे 140 वर्षाचं लाईफ आहे या पक्षाचं. तर बर्ड्स किंवा एव्ज या ग्रुपच्या या सर्व जनरल कॅरेक्टर्स याप्रमाणे झाल्या. दिस इज अबाउट व्हेरियस जनरल कॅरेक्टर्स ऑफ एव्ज. थँक यू व्हेरी मच.